पवार काका पुतण्या एकत्र येणार? एनसीपीचं मिलन, कुणाचा अडथळा? राऊतांनी घेतलं 2 नेत्यांचं नाव. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चेनं पुन्हा जोर धरलाय. मात्र राष्ट्रवादी एकत्र येण्याला खुद्द खासदार प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंचा विरोध असल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय. त्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. त्याच्यामध्ये विरोधाभास कसा आहे बघा. आजही ते शरद पवार आमचे नेते आहेत असं सांगतात. शरद पवारांच्या विचारधारेवरच आमचा पक्ष उभा आहे असं म्हणतात. आम्हीच मूळ राष्ट्रवादी आहोत असंही सांगतात. आपण एकत्र आलो पाहिजे असंही म्हणतात. आणि जेव्हा ती वेळ येते तेव्हा ते एकत्र व्हायला तयार नाही. तेव्हा ते म्हणजेच ते आपल्याला मोदी आणि शहांच्या मुख्य दुकानाबरोबर त्यांना आपलं छोटं दुकान चालवायचं. मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी हा दावा खोडून काढलाय. विरोध वगैरे असणं काही कारण देऊ शकत नाही. कारण ज्या गोष्टीची चर्चाच ना आली, ज्या गोष्टीचा प्रस्ताव नजरेसमोर त्या ठिकाणी ना आला, त्याच्याबद्दलचा विरोध असणं असं कल्पोकल्पित काहीतरी म्हणणं. रोज सकाळी 9 वाजता संजय राऊतांचा भवनातून सुरू होतो, काहीतरी सनसनाटी वृत्त घेऊन येतो, जेणेकरून ते दिवसभर चर्चेमध्ये राहावेत असा त्यांचा केविलवाणा प्रयत्न असतो. विधानसभा निवडणुकीनंतर शरद पवार आणि अजित पवारांच्या भेटीगाठी वाढल्यात. एवढंच नाही तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याविषयी सुप्रिया सुळे आणि अजित पवारांनी निर्णय घ्यावा असे संकेतच पवारांनी दिले होते. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांनीही पवारांचं कौतुक केलंय. त्यामुळे या चर्चांना आणखीनच हवा मिळाली. तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंना मंत्रीपद गमावण्याची भीती आहे. मात्र संजय राऊतांनी नेमकं हेच हेरून हा खळबळजनक दावा केलाय. मात्र खरंच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार की नाही हे मात्र आगामी काळातच स्पष्ट होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.